नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. 2014 पासून केंद्र आणि राज्य यांच्यामधले संबंध किती वाईट झाले आणि ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याचा वापर केलाच जातो, खास कर जिथे विरोधी पक्षांची सरकार आहेत तिथे. पण आता पैशाची जो ओघ आहे किंवा हक्काचा पैसा सुद्धा थांबवणं आणि त्या सरकारला संकटात आणणं हा पण एक नवीन आता अस्त्र म्हणून प्रयोगात आणायला केंद्राने सुरू केलं की काय, असा विषय डोळ्यासमोर आलाय. तामिळनाडू सरकारचे जे मुख्यमंत्री आहे स्टॅलिन साहेब, त्यांनी आज म्हणजे बुधवारी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठणठवला. कारण केंद्र सरकारने त्यांच्या शिक्षा निधीमधनं 2291 पेक्षा जास्त करोड रुपये 2291 करोड पेक्षा जास्त पैसा रोखून ठेवला आणि तो अवैध आहे. म्हणजे त्याचं गैरकानूनी ज्याला म्हणतो, इलिगल त्यांनी आरोप लावला की 2291 करोड 30 लाख रुपये समग्र शिक्षा योजना चे आम्हाला मिळायला पाहिजे होते 2024-2025 साठी, ते केंद्र सरकारने थांबवून ठेवले. खरं पाहिलं तर जर एक्झॅक्ट आकडा सांगितला तर 2024-2025 या वर्षासाठी केंद्राकडून जी त्यांना धनराशी स्वीकृत झाली होती, म्हणजे 60% केंद्र देतो, 40% राज्य सरकारला द्यावं लागतं. तो जो 60% जो पैसा होता तो होता 2151 करोड 59 लाख रुपये. पण 1 मे 2025 पर्यंत 1 रुपयाही केंद्राने दिला नाही. त्यामुळे जर त्याला 6% प्रतिवर्ष या हिशोबाने व्याज लावलं तर ती टोटल रक्कम जी आहे ती मग जी मी तुम्हाला सांगितलं 2291 करोड रुपये येते. आता हा सगळा घोळ कशाचा आहे? केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 आणि पीएम श्री स्कूल या 2 योजना लागू केल्या आणि जी बीजेपीची सरकार होती डबल इंजिनची, तिथे तर मुकाट्याने त्यांनी करून घेतलं. पण तामिळनाडूनी त्याच्या विरोधी स्टँड घेतला. कारण नवीन शिक्षा नीती जी आहे ती त्रिभाषी फॉर्म्युल्याची आहे आणि त्यांचं म्हणणं आहे तुम्ही हिंदी आमच्यावर लादू नका. त्यामुळं नवीन शिक्षा नीती आम्ही मानणार नाही. सोबतच त्यांनी हे सांगितलं की हे जे पीएम श्री स्कूल आहेत, हे स्कूल नवीन शिक्षा नीतीच्या खालीच ओपन करू शकतो. त्यामुळे आम्ही नवीन शिक्षा मानत नाही तर ते स्कूलही ओपन करणार नाही. या योजना तुम्ही का लाभवत नाही म्हणून आमचा सगळा पैसा थांबवून ठेवला आणि कुठलाही कायदा सरकारला पैसा रोखू शकत नाही. म्हणून त्यांनी संविधान अनुच्छेद, भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 131 च्या अनुशंसाने सुप्रीम कोर्टात सांगितलं की या 131च्या खाली तुम्हाला आम्ही न्याय मागतो. आता 131 काय आहे? जेव्हा राज्य सरकार आपले संवैधानिक जे अधिकार आहेत त्याची रक्षा करण्यासाठी जर केंद्रासोबत विवाद झाला तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. त्यांचं असं म्हणणं आहे की सर्व शिक्षा योजनाचा पैसा तुम्ही रोखून जे गरीब वंचित पोरं होते, गरीब मागासलेले मुलं होते, त्यांच्या विरुद्ध हा कट रस्ता आहे. पुढे त्यांनी सांगितलं की समग्र शिक्षण योजनाचा उद्देश काय होता? इन्क्लुझिव्ह क्वालिटेबल इक्विटेबल एज्युकेशन. इन्क्लुझिव्ह इक्विटेबल क्वालिटी एज्युकेशन म्हणजे समवेशी समान गुणवत्तापूर्ण शिक्षा. त्यांनी सांगितलं आम्ही ते करतो ना.
प्रोजेक्ट अप्रुव्हल बोर्डनी 16 फेब्रुवारी 2024ला आमचा प्रस्ताव मंजूर केला आणि सरकारला सांगितलं की तुम्ही याचा आता आदेशाचं पालन करा. पण 21 मे 2025 पर्यंत जर आम्हाला एक जरी पैसा मिळाला नसला तर मग आम्ही करायचं काय? तुम्ही जर आम्हाला हात पिरगळून सांगत असाल की ह्या दोन योजना, ह्या दोन स्कीम तुम्ही लागू केल्या तरच आम्ही तुम्हाला पैसा देऊ, तर हे तर ब्लॅकमेलिंग आहे आणि हे तुम्ही करू शकत नाही, कायद्याने करू शकत नाही. त्यांनी सांगितलं की भाई राईट टू एज्युकेशन जो आहे तो एक मौलिक अधिकार आहे. तुम्ही शिक्षा निधी रोखून त्या मौलिक अधिकाराचं हनन करता. पुढे त्यांनी सांगितलं की जेव्हा याच्या अगोदर सुद्धा तामिळनाडू सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये आलंच होतं की न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे, नवीन शिक्षण नीती 2020, त्याला तुम्ही बाध्य करू शकत नाही राज्यावर. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की राज्य घटनेचे अनुच्छेद 32 च्या अनुसार कोई भी नीति लागू करने का आदेश राज्य सरकारों को केंद्र नहीं दे सकता. कायदा हो सकता है लागू, कायदा भी केंद्र सरकार बना सकता है, राज्य सरकार बना सकती है और एक कॉन्करेंट लिस्ट होती है, उसमें राज्य केंद्र दोनों कायदे बना सकते हैं उस सब्जेक्ट पर, लेकिन केंद्र का कायदा सबसे बड़ा माना जाएगा और उसी के अनुसार काम होगा. लेकिन कोई नीति आप बनाते हो और उस नीति को आप लागू करते हो, ये आप राज्यों पे लागू नहीं कर सकते. एक पहला युद्ध तो तमिलनाडु जीत गया था. अब ये दूसरा जो है, उन्होंने वही कहा की शिक्षा का अधिकार 2009. आता तुम्ही जर आमचे पैसे रोखत असाल तर त्या अधिकाराचं हनन तुम्ही करता. 6 जुलै 2024ला केंद्र सरकारने पीएम श्री समझौता हे डॉक्युमेंट, मेमोरंडम आम्हाला पाठवलं. तेव्हाही आम्ही सांगितलं होतं की हा पॉलिसी डॉक्युमेंट आहे, मेमोरंडम. हा कायदा नाही की जो आमच्यावर बाध्य होईल. त्यामुळे हा राज्यावर लागू शकत नाही. हिंदी लादणं हा फार सेन्सिटिव्ह इश्यू आहे तामिळनाडूमध्ये, राजकीय. आणि तुम्ही असे जर संवैधानिक म्हणजे गैरकानूनी कायद्याच्या विरुद्ध जाऊन जर आमचा निधी रोखत असाल तर मग हा असंवैधानिक आहे, राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. आणि जो संघवाद आहे आपला राज्यांच्या आणि केंद्राचं जे स्वरूप राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे त्याचं उल्लंघन आहे. आता तामिळनाडू सरकार गेले फंड किती देतो, व्याजासकट मिळेल की व्याजाशिवाय मिळेल, पण अशा बऱ्याचशा ज्या राज्य आहेत विरोधी पक्षांचे, हा त्रास आहे. ममता बॅनर्जी पण सारखी डिमांड करते की ममता बॅनर्जीचा खूप मोठा फंड रोखला त्यांनी. त्यावेळेला तो म्हणजे शेतकऱ्यांना ती पैसे देऊन MSP वर माल खरेदी करू शकत नव्हती. तिच्यावर आरोप हे होता की राशनच्या दुकानामध्ये पंतप्रधानांचा फोटो लागला नाही. केन प्रकरण आपल्याला तकलीफ त्रास द्यायची. जेव्हा BRS सरकार होतं तेलंगणामध्ये, तेव्हा नीती आयोगाने त्यांच्या ज्या वॉटर स्कीम होत्या त्या नीती आयोगाने त्याला पैसा सँक्शन करून केंद्र सरकारला आदेश दिला होता. पण केंद्र सरकारकडे ते पैसा मागत राहिले आणि शेवटपर्यंत पैसा मिळाला नाही. शेवटी भागीरथी सारखा मोठा प्रोजेक्ट त्यांनी स्वतःच्या बलबुत्यावर म्हणजे स्वतःच्या ताकदीवर केला आणि म्हणूनच नीती आयोगाच्या बैठकीचा बहिष्कार करणं सुरू केला KCRने, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी, की तुमच्याकडे येऊन फायदा क्या, आणि तुम्ही सांगितलेला आदेश केंद्र सरकार पाळत नाही, मग त्या मिटिंगा हे फालतू कशाला टाइम वेस्ट करता. कर्नाटक सरकार जेव्हा काँग्रेस सरकार जिंकून आलं तेव्हा त्यांना ती स्वस्त तांदूळ द्यायची जी योजना होती ती राबवायची होती. त्यासाठी त्यांनी FCI ला पत्र दिलं की तुम्ही आम्हाला तांदूळ विकत द्या. त्याच्या एक दिवस अगोदर केंद्राने एक नीती जाहीर केली की आता FCI राज्याला तांदूळ विकणार नाही, ती ओपन मार्केटमध्ये विकेल.
फक्त याच्यासाठी की तुम्हाला पॉलिसी लागू करणं, कारण तुम्ही विरोधी पक्ष आहात. जिथे सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स शस्त्र वापरून सुद्धा, म्हणजे जिथे तुम्ही पहिले निवडणूक आयोगाचं शस्त्र वापरा, मशिना, मतदाता सूची, ते सगळं केल्यावरही सरकार आलंच, तर मग सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडी, आमदार फोडा, ते जरी नाही फुटले तर मग नवीन अस्त्र, पैसे रोका. पाहूया आता सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं, परंतु मामला गंभीर आहे, एवढं नक्की. आणि रोखोक मध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.